नमस्कार मित्रमैत्रिणींनो. थंडीमध्ये सर्दी खोकला झाल्यावर औषध घेण्याआधी काही घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. हे उपाय शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात आणि घसा नाक व छातीतील कफ कमी करतात. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात सुरक्षित आणि असरकारक उपाय सांगितले आहेत. सर्दी खोकला दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिली म्हणजे हळदीचं दूध. गरम दूध 1.5 चमचा हळद, चिमूटभर मिरी रात्री झोपण्यापूर्वी घ्या. कफ घशाचा त्रास व खोकला कमी होतो. दुसरे म्हणजे आले आणि मध, विशेषतः खोकल्यासाठी. 1 चमचा आल्याचा रस, 1 चमचा मध दिवसातून 2 वेळा घ्या. कोरडा खोकला व घसा दुखणे यामुळे कमी होते. तिसरी गोष्ट म्हणजे तुळस आणि आल्याचा काढा. ते कसं बनवायचं तर पाणी घ्या, तुळशीचे पाने टाका, आले, लवंग, दालचिनी आणि गूळ तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करा आणि दिवसातून हे 1-2 वेळा घ्या. यामुळे सर्दी खोकला आणि कफ कमी होतो. चौथी गोष्ट म्हणजे वाफ म्हणजे स्टीम. गरम पाण्यात चिमूटभर मीठ, अजवाईन आणि निलगिरीचं तेल घ्या. हे दिवसातून 1 वेळा पुरेसे आहे. यामुळे नाक बंद ते उघडते आणि कफ ढिला होण्यास मदत होते. पाचवी गोष्ट म्हणजे अजवाईनची पोटली. अजवाईन भाजून कपड्यात बांधा. पोटली उबदार करा. छाती, पाठ व घशावर ठेवून शेका. यामुळे कफ खाली उतरायला मदत होते. सहावी गोष्ट म्हणजे गरम पाण्याने गुळण्या. कोमट पाणी प्लस मीठ दिवसातून 2 वेळा. यामुळे घसा खवखवणे कमी होते. सातवी गोष्ट म्हणजे खोकला थांबवण्यासाठी लहानशी रेसिपी. 1 चमचा तूप, तुळशीचे पाने किंवा तुळशीचा रस, चिमूटभर हळद हे रात्री झोपण्याआधी घ्या. यामुळे रात्रीचा खोकला येणं बंद होते. आठवी गोष्ट म्हणजे कफ कमी करण्यासाठी चहा मिश्रण. चहा बनवताना या काही गोष्टी त्यात घाला म्हणजे तुमचा कफ कमी होतो. त्यात तुम्ही आले, तुळशीचे पाने, मिरी, लवंग या गोष्टी घालू शकता. यामुळे खोकला आणि सर्दी दोन्ही देखील कमी होते. नववी गोष्ट म्हणजे मेथी काढा. 1 चमचा मेथी दाणे पाण्यात उकळा. चवीसाठी गूळ घालू शकता. रात्री पिण्यास खूप उपयोगी ठरते. यामुळे कफ कमी होतो आणि घसा मऊ पडतो. 10वी गोष्ट म्हणजे लसणाचा उपाय. 2 ते 3 लसूण पाकळ्या तुपात भाजून घ्या किंवा दूध गरम करताना त्यात लसूण घाला. यामुळे सर्दी खोकला अंगदुखी यासाठी उत्तम उपाय आहे. 11वा पदार्थ म्हणजे मिरी प्लस मध मिश्रण. 1.5 चमचा बारीक मिरी, 1 चमचा मध दिवसातून 2 वेळा घ्या. यामुळे घसा दुखणे आणि कफ दोन्ही देखील कमी होते. 12वा पदार्थ म्हणजे आवळा आणि मध. आवळ्याचा रस आणि मध हे सर्दी कमी करतातच आणि प्रतिकारशक्ती देखील वाढवतात. 13वी गोष्ट म्हणजे तिळगुळाचा लाडू किंवा तिळपोळी खाऊ शकता तुम्ही. तीळ शरीर गरम ठेवतात. गूळ कफ कमी करतो. सर्दीमध्ये खाण्यास हे फायदेशीर ठरतं. 14वी गोष्ट म्हणजे कांद्याचा रस. हा खोकला कमी करण्यासाठी खास उपाय आहे. 1 चमचा कांद्याचा रस प्लस 1 चमचा मध हे दोन्ही खोकल्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. 15वी गोष्ट म्हणजे कापूर मसाज. नारळ तेल प्लस थोडासा कापूर मिसळून मालिश करा. छाती, पाठ, घसा आणि पायावर मसाज करा. यामुळे कफ खाली उतरतो आणि श्वास मोकळा होतो. 16वी गोष्ट म्हणजे अजवाईन पाणी. अजवाईन पाण्यात उकळून घ्या. यामुळे नाक बंद, कफ आणि अंगदुखी कमी होते. 17वी गोष्ट म्हणजे चेहऱ्याला स्टीमर प्लस नाक मसाज. स्टीमर घेतल्यानंतर नाकाच्या बाजूच्या हाडावर हलका मसाज करा. या उपायामुळे नाक वाहणे किंवा जडपणा कमी होतो. 18वी गोष्ट म्हणजे हळद मीठ मिश्रण. 1.5 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि कोमट पाणी हे सकाळी घ्या आणि गुळणा करा. यामुळे कफ वितळतो आणि घसा बरा होतो. या 18 गोष्टी तुम्ही नक्कीच करून पाहू शकता. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. आता आपण जाणून घेऊया की सर्दीत उपयुक्त काही पदार्थ, त्याचा फायदा. पहिली म्हणजे गूळ कफ कमी करतो. लसूण घशाला आराम देतो. आले थंडी विरोधक आहे. तुळस प्रतिकार शक्ती वाढवतो. साजूक तूप खोकला कमी करतो. गाजर बीट सूप कमकुवतपणा कमी करतो. हे काही पदार्थाचे फायदे आहेत.
आणि विशेष टिप्स म्हणजे सर्दीत पाणी कमी करू नका. कोमट पाणीच घ्या. थंड गरम लगेच करू नका. बाहेरून आल्यानंतर थंड वस्तू लगेच खाऊ नका. झोपताना पायांना कोमट तेल लावा. खोकला रात्री यामुळे कमी होतो. या होत्या काही विशेष टिप्स. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.